नमस्कार. आज अपरा एकादशी आणि अपरा एकादशीचं महत्त्व काय? यासाठी हा व्हिडिओ आहे. आमच्या ग्रुपमधील अशोक काका कुलकर्णी यांनी संकलन केलेली पोस्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. वैशाख वद्य एकादशी म्हणजेच अपरा एकादशी. हे एकादशी व्रत करणाऱ्याने दशमी दिवशी जव, गहू, मूग पदार्थ असलेले भोजन एक वेळ करावे. एकादशी दिवशी प्रातस्नानादी नित्यकर्मे करून उपवास करावा व द्वादशी दिवशी पारणे करावे, जेवावे. या एकादशीचे अपरा नाव आहे. या व्रताच्या आचरणाने अपार पापे दूर होतात. जे चांगले वैद्य असूनही गरिबांना औषध देत नाहीत, दशग्रंथी विद्वान असूनही अनाथ मुलांना शिकवत नाहीत, चांगले शासक राजा असून प्रजेचा सांभाळ करीत नाहीत, बलवान असून दीन दुबळ्यांना संकटमुक्त करीत नाहीत आणि श्रीमंत असूनही संकटग्रस्त कुटुंबांना मदत करत नाहीत, ते नरकात जाण्यासच योग्य असतात. परंतु अपरा एकादशीचे व्रत केले असता त्याच्या प्रभावाने ते वैकुंठाला जातात. कथा आहे अशी. युधिष्ठिराला म्हणतात, युधिष्ठिर म्हणाला, जनार्दना, वैशाख कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय व महात्म्य काय? हे ऐकण्याची मला इच्छा आहे, तेव्हा ते सर्व सांग. श्रीकृष्ण म्हणाला, राजा, तू लोकांचे कल्याण व्हावे म्हणून चांगला प्रश्न विचारला आहेस. या एकादशीचे नाव अपरा असून ती अपार फल देणारी आहे. राजा अपार फल देणारी आहे. राजा, ती खूप पुण्य देणारी असून महापातकांची नाश करते. जो या अपरा एकादशीचे व्रत करतो त्याला या जगात खूप कीर्ती लाभते. या अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होते. गोत्राचा नाश करणारा, गर्भहत्या करणारा, खोटे आरोप करणारा, परस्त्रीवर भाळणारा अशा सर्वांची पापे निश्चितपणे नाहीशी होतात. खोटी साक्ष देणारा, खोटा तराजू वापरणारा, खोटी वजने वापरणारा, लबाडीने वेदाध्ययन करणारा, लबाडीने गणित करणारा, ज्योतिषी, लबाडीने खोटी चिकित्सा करणारा वैद्य, हे सर्व खोटी साक्ष देणाऱ्या इतकेच दोषी असतात आणि ते नरकात जातात. राजा, परंतु या लोकांनी जर अपरा एकादशीचे व्रत केले तर त्यांची त्या पापातून मुक्तता होते. जो क्षत्रिय आपला क्षात्र धर्म सोडून युद्धातून पळ काढतो तो आपल्या धर्मातून भ्रष्ट होतो आणि नरकात पडतो. परंतु त्याने जर अपरा एकादशीचे व्रत केले तर तो त्या पापातून मुक्त होऊन स्वर्गाला जातो. जो शिष्य गुरुकडून विद्या मिळाल्यावर त्याची निंदा करतो त्याला महापातक लागते आणि त्याला दारुण नरकवास होतो. परंतु त्याने अपरा एकादशीचे व्रत केले असता त्याचे ते पाप नाहीसे होते. त्याचे तेच पुण्य ही एकादशी केल्याने मिळते. तसेच माघ मासात मकर संक्रांतीला प्रयाग क्षेत्रात स्नान केल्यामुळे पुण्य, काक्षी क्षेत्रात शिवरात्रीचा उपवास केल्याने पुण्य, सर्व सुवर्णदान दिल्यामुळे पुण्य, अशी सर्व गुरुग्रह सिंह राशीत आला असता गोदावरी स्नान केल्याने पुण्य, कुंभ संक्रांतीला बद्री केदारला दर्शन केल्याने पुण्य, बद्रीनारायणाची यात्रा केल्याने पुण्य, तेथील तीर्थसेवनाचे पुण्य, अशी सर्व पुण्य या एका अपरा एकादशीचे व्रत केल्याने मिळत असतात. कुरुक्षेत्राचा ग्रहणाच्या वेळी स्नान केल्याने मिळणारे पुण्य, हत्ती, घोडा, सोने दान दिल्याने मिळणारे पुण्य, यज्ञामध्ये आपले सर्व सुवर्ण दान दिल्यामुळे पुण्य, अशी सर्व पुण्य या अपरा एकादशीच्या व्रताने मिळतात. अर्धप्रसूत गायीचे दान देऊन किंवा सुवर्णदान देऊन किंवा पृथ्वीदान देऊन जे पुण्य मिळते तेच पुण्य या एकादशीच्या व्रतामुळे मिळते. अपरा एकादशीचे हे व्रत म्हणजे पापरूपी वृक्षाचा छेद करणारी कुऱ्हाड आहे. पापरूपी इंधन जाळणारा रानातला वणवा आहे. पापरूपी अंधकार करणारा
नाहीसा करणारा सूर्य आहे, हरिण खाऊन सिंह हरिण खाऊन टाकणारा सिंह आहे, राजा ज्याला पापाची भीती वाटत असेल त्याने ही एकादशी करावी. जे लोक एकादशी व्रत करीत नाहीत ते पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे निरर्थक जन्माला येतात किंवा लाकडाच्या बाहुलीप्रमाणे केवळ मरणासाठीच जन्मले असतात. अशा अपरा दशीचे उपोषण करून जो मनुष्य त्रिविक्रम देवाची पूजा करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. धर्मराजा, ही कथा लोकांच्या कल्याणाकरता मी तुला सांगितली आहे. ही कथा वाचली किंवा ऐकली तर सर्व पापातून मुक्तता होते. ब्रह्मांड पुराणातील अपरा एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. धन्यवाद अशोक काका, तुम्ही खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि ही माहिती मी सर्वश्रुत होण्यासाठी व्हिडिओ काढत आहे. आणि तुम्हाला नमस्कार की तुम्ही इतकी छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ.